माझ्या दृष्टीनं अगदी अनपेक्षित असा हा सत्कार आहे. प्रमोशन नंतर मला बाकीच्या गोष्टींबद्दल प्रत्येकाने उल्लेख केला. प्रमोशनची बातमी जी होती ती मुजावर साहेब आणि पत्नी साहेब यांनी इचलकरंजी शाखेमध्ये सांगितलेली होती मला. मी इचलकरंजी शाखेचा इकडे कॅशियर होतो आणि मुजावर साहेब पत्नी साहेब हे कोल्हापूरमधली मीटिंग आवरून इचलकरंजीला आले आणि मॅनेजरच्या केबिनमध्ये जायच्या अगोदर ते दोघेही माझ्याकडे आले आणि ही माझ्या प्रमोशनची बातमी त्या लोकांनी सांगितलेली होती. आता पत्नी साहेबांनी उल्लेख केला तसं माझं पहिलं पोस्टिंग बार्शी होतं. तिथं भगवंत मंदिराच्या अगदी शेजारी मी राहत होतो. भगवंताचं दररोज दर्शन व्हायचं. तो एक भगवंत आणि बार्शीचे हे दुसरे भगवंत. ज्यासाठी मला सत्कार केला गेला त्याच्याबद्दल 2 मिनिटांमध्ये सांगतो की कोरोना ज्यावेळेला सुरू झाला त्याच्यापूर्वी रिटायरमेंटच्या अगदी दुसऱ्या दिवशीपासून पुण्यातल्या एका बिल्डरचं रेस्टॉरंटचं सेल्सचं काम मी करत होतो. कोरोनामध्ये बांधकाम व्यवसाय डबघाईला कुठलीही ऍक्टिव्हिटी चालू नव्हती आणि त्या काळामध्ये आपल्याच बँकेतले प्रसाद नरू नावाचे जे चीफ मॅनेजर होते ते फेसबुकवर पुस्तकांचा परिचय लिहित होते. म्हणजे दररोज एक पुस्तकाचं पुस्तक पोस्ट करायचं आणि त्या पुस्तकाबद्दल थोडं लिहायचं असं फेसबुकवर ते करत होते. दररोज त्यांनी ज्या पुस्तकाबद्दल लिहिलं असेल त्या पुस्तकावर मी काही कमेंट करायचो. ज्यावेळेला रविवार आला म्हणजे पुढचा सोमवारपासून त्यांनी लिहिलं, रविवारच्या वेळेला मला 7वा दिवस होता त्यावेळेला नाथू सरांचा मला फोन आला. त्यावेळेला ते पुण्यात होते आणि मी कोल्हापूरमध्ये होतो. त्यांचा फोन आला की सर म्हणते उद्यापासून पुढचा पूर्ण आठवडाभर पुस्तक परिचयाचं काम तुम्ही कराल का. म्हणजे मला ज्यांनी शब्द दिलेला होता की पुढचे 7 दिवस मी चालवेन त्यांनी काही वेळा नकार दिला की एकदम 7 पुस्तकाचं मला धरणार नाही, ह्या दुसऱ्या पुस्तकाचं मी करू शकतो असं ते म्हणाले. असं त्यांनी मला सांगितलं आणि काही वेळेला मी तुम्हाला विचारतोय थोडंसं कठीण आहे, तुम्हाला जाणीव आहे मला, पण तुम्ही एकमेव असे होता की मी ज्या 7 पुस्तकांचा परिचय करून दिला त्या 7 पुस्तकांबद्दल तुम्ही दररोज कमेंट केल्या असं ते मला म्हणाले. त्यांना सांगितलं की प्रसाद सर तुम्हाला माझी आठवण आलेली आहे, आम्ही लिहू शकेल असं तुम्हाला वाटलेलं आहे ना, तर मी लिहितो. आणि मग मी कपाट उघडलं, 12-14 पुस्तकं टिपॉवर काढून ठेवली आणि दिवसभर पुस्तक वाचायचं, संध्याकाळी लिहायचं, सकाळी पोस्ट करायचं. असं एक आठवडाभर मी लिहिलं. शुक्रवार शनिवार आल्यानंतर नातूला फोन केला की सर आता हिचे पुढे चालवण्यासाठी कुणाला सांगायचं आहे. ते म्हणाले माझ्याकडे कुणी नाही आहे, म्हणजे तुम्हाला जमतंय का बघा. आणि मग मी म्हणजे पुढं तरुण मुलांना मदतीला घेतलं. पण प्रत्येक म्हणजे आठवडाभर लिहिणं, एखाद्या पुस्तकावर एका दिवशी लिहिणं शक्य आहे, पण सलग 7 दिवस 7 पुस्तकांमध्ये लिहायचं कठीण काम आहे. हे ज्यावेळेला मला जाणवलं त्यावेळेला 20 ऑगस्ट 2020ला मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप पुस्तक प्रेमी नावाचा स्थापन केला. आणि मग त्या ग्रुपमध्ये जी मंडळी आली त्या मंडळीच्या माध्यमातून त्या ग्रुपवर टाकलं ना की पुढच्या पाठामध्ये कुणाला इंटरेस्ट आहे असं विचारलं की त्यातनं माझा स्ट्रगल कमी झाला. म्हणजे 10-12-15 लोकांना फोन केल्यानंतर एखादा माणूस 7 दिवस लिहायला तयार व्हायचा, तो स्ट्रगल माझा कमी झाला. आणि अशा रीतीनं 8 जून 2020 पासूनची ही ऍक्टिव्हिटी आहे की बत्तीसरांनी आजचा नंबर पण बरोबर सांगितला की आज 303वा आठवडा संपलेला आहे. म्हणजे सलग 303 आठवडे 2121 दिवस दररोज म्हणजे एका नवीन पुस्तकाचा परिचय त्या पुस्तकप्रेमी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केला जातो की जिथं देशातले विदेशातले अनेक मोठमोठे साहित्यिक त्याचे सदस्य आहेत, कवी आहेत, पत्रकार आहेत, फोटोग्राफर्स आहेत, अभिनेते आहेत, असं जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. आणि त्याचा जो फेसबुक ग्रुप आहे त्याच्यावर 67,000 मेंबर्स आहेत. आणि या सगळ्या म्हणजे ही सगळी जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये एकही दिवसाचा खंड पडलेला नाही. पुस्तक परिचय हा पुस्तक प्रेमीचा एक आता 10% भाग राहिलेला आहे. उरलेली 90% ऍक्टिव्हिटी जी असते ती आमची दुपारी 4 नंतर सुरू होते. म्हणजे सकाळी 6 वाजता 7 वाजता पुस्तक परिचय पोस्ट झाला की दुपारी 4 पर्यंत त्याच पुस्तकावरची चर्चा, ते पुस्तक, तो लेखक, त्या पुस्तकासाठी इतर पुस्तकं, त्या लेखकासारखे इतर लेखक याच्याबद्दलची चर्चा दुपारी 4 पर्यंत चालते. आणि दुपारी 4 नंतर रात्री 2 पर्यंत उशिरापर्यंत जे मेंबर इंटरेस्टेड असतील
ते म्हणजे साहित्य, सगळ्या प्रकारच्या कला, संस्कृती विषयी त्यांना जे काही वाटतंय ते प्रेफरेबली म्हणजे अगदी 99% वेळेला हे स्वतःच स्वलिखित हे बंधन आहे की तिथं कुठलीही फॉरवर्डेड पोस्ट टाकायची नाही, तिथं कुठल्याही जातीवाद धर्मविषयक राजकारणाबद्दल पोस्ट टाकायची नाही. आणि नियम जो आहे दुपारी 4 वाजेपर्यंत पुस्तकांची चर्चा आणि त्यानंतर इतर गोष्टी, तर तो नियम म्हणजे कुणीही मोडत नाही. ग्रुपवरच्या जे सगळ्यात सिनियर बाई आहेत, सुमन फडके नावाच्या लेखिका आहेत, त्यांच्या काळात त्या मोठ्या कवयित्री होत्या, अनेक चित्रपटांची मराठी चित्रपट गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांचं वय आज 98 वर्ष आहे आणि त्या ग्रुपमध्ये सुरुवातीपासून आहे, म्हणजे त्यांना मॅग्निफाईंग ग्लास घेऊनच वाचायला लागते. आणि असे अनेक सदस्य आहेत, रामदास भटकळ जे आहेत प्रकाशक मोठे, तर त्यांचं वय आज 94 आहे. तर या ग्रुपमध्ये 80च्या वर असलेले जे सदस्य आहेत, म्हणजे लेखक, कवी, म्हणजे पत्रकार वगैरे, तर याची संख्या साधारण 100 लोक असेल की जे 80च्या वर वय आहे ते या ग्रुपमध्ये राहू इच्छितात. म्हणजे आपल्याला कुठेही ग्रुपमध्ये जर ऍड केलं तर आपल्याला कुठल्याही ग्रुपमध्ये सोशल मीडियाच्या जायची आपली अजिबात तयारी नसते. अशा वेळेला या ग्रुपमध्ये चांगल्या दर्जाचे लेखक, कवी, चित्रकार, पत्रकार, फोटोग्राफर्स, अभिनेते ही सगळी मंडळी राहतात. याचं म्हणजे त्या ग्रुपची जी गुणवत्ता आहे त्याला त्याचं सगळं क्रेडिट जात आहे. आणि मी मात्र नामांतर आहे की माझ्या हातनं हे घडलेलं आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कंट्रोलचं काम आलाच आहे. तिथं काही झालं वादाचे प्रसंग येतातच, कुठल्याही पुस्तकामध्ये वादाचा मुद्दे असणारी पुस्तकं येतातच, आली की त्याच्यावर काही वाद सुरू झाला तर शेवटी असं होतं की कुठला सर काय म्हणतात बघा